कितना किया 2v, v से 2v किया। व्हाट इज द इफेक्ट ऑन द एनर्जी स्टोर्ड इन द कंडेंसर? बोलो बच्चों। सी कैपेसिटी वाले कंडेंसर को, सी कैपेसिटी वाले कैपेसिटर को मैं उसका पोटेंशियल v था तो डबल कर दिया, चेंज कर दिया। अगर मैंने पोटेंशियल को बदला है सी कैपेसिटी वाले कंडेंसर को, देखो ये सी कैपेसिटी वाला कंडेंसर है, उसको मैंने चार्ज किया वी बैटरी से, वी बैटरी से चार्ज किया, उसके अंदर एनर्जी स्टोर हो गई, चार्जिंग हो गया, उसका चार्ज हो गया तो उसके अंदर एनर्जी स्टोर हो गई। तो अब मेरा सवाल है कितनी एनर्जी स्टोर हो गई? तो हम बोलेंगे एनर्जी यू स्टोर हो गया। ओके, अब ये तो हो गया। अब क्या सवाल है? अगर मैंने इस बैटरी को निकाल के डबल पोटेंशियल डिफरेंस वाला बैटरी लाया तो बोलो कितना एनर्जी स्टोर होगा उसके अंदर? तो मैंने कैपेसिटर के कैपेसिटी को नहीं बदला, मैंने पोटेंशियल को बदला। अब सवाल यह है बच्चों, मैंने सिर्फ पोटेंशियल बदला तो कैपेसिटी बदलेगी क्या? नहीं बदलेगी। तो चलो बच्चों, पोटेंशियल बदला, v से 2v किया तो एनर्जी का एक्सप्रेशन यूज करना है। आइए एनर्जी पोटेंशियल के साथ इस रिलेशन में भी है, एनर्जी पोटेंशियल के साथ इस रिलेशन में है। बोलो बच्चों कौन सा फार्मूला यूज करोगे? आया कंफ्यूजन? हम एनर्जी का रिलेशन पोटेंशियल के साथ देना चाहते हैं ना बेटा। अगर हमने पोटेंशियल को बढ़ाया, व्हाट इज द इफेक्ट ऑफ पोटेंशियल ऑन द कैपेसिटी ऑफ द एनर्जी स्टोर ऑन द कैपेसिटर? कैपेसिटर के अंदर स्टोर हुई एनर्जी के ऊपर पोटेंशियल का असर कैसे होता है, ये क्वेश्चन है बेटा। व्हाट इज द इफेक्ट ऑफ पोटेंशियल ऑन द एनर्जी स्टोर्ड इन द कंडेंसर? तो इस क्वेश्चन का जवाब देना है। तो अब बच्चों यहां पे कंफ्यूज होने की संभावना है। देखो बच्चों, कुछ बच्चे बोलेंगे सर पोटेंशियल डबल हो गया ना तो एनर्जी 4 टाइम्स होगी। क्यों? वो बोलेंगे सर एनर्जी U प्रोपोर्शनल है v² के ऊपर। तो वो बताएंगे सर एनर्जी 4U हो गई। देखो एक आंसर बोल रहा है 4U। अब कुछ लोग इधर देखेंगे और बोलेंगे सर एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेंशियल है, एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेंशियल है। अगर आपने पोटेंशियल डबल कर दिया तो एनर्जी डबल होगी। हो गए कंफ्यूज्ड? तो अब ये आंसर है क्या? ये आंसर है। तो इसीलिए बच्चों मैथमेटिकल रिलेशन और इक्वेशन में फर्क होता है। रिलेशन जब बता रहे ना तो आपको बाकी सब कांस्टेंट रखना चाहिए। बच्चों ये जो रिलेशन बनाते ना, तब सोचो जब रिलेशन बना रहे हैं ना तो सोचो अगर आप पोटेंशियल बदले, एक को बदलना है तो बाकी सब कांस्टेंट रखना चाहिए ना बेटा। हाँ, अगर आप पोटेंशियल बदल रहे हो तो इनमें से कोई बदल रहा है क्या? नहीं, तो ये कांस्टेंट रहता है। तो इस फॉर्म्युला यूज करा। बाळांनो जर हा पोटेंशियल बदलत असताना उरलेल्या गोष्टी बदलतात का? उरलेल्या गोष्टी चेंज होतात का? इकडच्याच याच बाजूच्या, त्याच्या आजूबाजूच्या। मग पोटेंशियल वाढवलं तर याच्यावर काही परिणाम झाला का? पोटेंशियल कमी केलं तर याच्यावर काही परिणाम झाला का? नाही। मग तेव्हाच तुम्ही बाकीचे कॉन्स्टंट राहत असतील तर या दोघातलं रिलेशन सांगू शकता आणि हे रिलेशन वापरू शकता। ओके, आता बघा इथं जर पोटेंशियल वाढवला तर चार्ज परिणाम झाला वाढतात। म्हणजेच याचा अर्थ या दोघांचा संबंध जोडताना उरलेल्या गोष्टी कशा राहायला पाहिजेत? कॉन्स्टंट। शेजारच्या गोष्टी कशा राहायला पाहिजेत? कॉन्स्टंट। म्हणून कुठल्याही दोन व्हेरिएबलचा संबंध रिलेशन निर्माण करताना रिमेनिंग व्हेरिएबल्स कॉन्स्टंट असले पाहिजेत, तरच तुम्ही रिलेशन निर्माण करू शकता। मला सांगा U प्रोपोर्शनल टू v² आहे, U प्रोपोर्शनल टू v आहे, मग याला वापरू शकता का? आता नाही। का? जब पोटेंशियल बढ़ता, जब पोटेंशियल बढ़ रहा है तब चार्ज कांस्टेंट नहीं रहता है। तो इसीलिए
पोटेंशियल बढ़ता है उसके अक्रॉस का, तो चार्ज जाने से पोटेंशियल बढ़ रहा है ना, तो चार्ज कांस्टेंट नहीं रहेगा। इसीलिए हम बच्चों ये रिलेशन बनाना रॉन्ग हो जाता है, ये आंसर रॉन्ग हो गया। समझे बेटा? आंसर मिलेंगे। सोचते हैं बच्चे हमारे कि फॉर्मूला देखते हैं, अरे यार इधर एनर्जी यू वी स्क्वायर के साथ है, इधर एनर्जी यू वी के साथ है, कौन सा यूज करना? ये हो गया पहली केस। तो इसमें ए रॉन्ग है बच्चों, समझा रहा हूं, ये सही है बेटा, आंसर ओ आएगा। चलो बच्चों अब सेकेंड केस है, सेकेंड केस डिस्कशन के लिए। अब एनर्जी का रिलेशन कैपेसिटी के साथ कैसा होगा? अगर हमने कोई कंडेंसर को या कोई कैपेसिटर को की कैपेसिटी बदली है, कैपेसिटी का रिलेशन U के साथ क्या होगा? व्हाट इज द रिलेशन ऑफ U विथ कैपेसिटी? आइए बच्चों, कुछ बच्चे देखेंगे इधर तो बोलेंगे इनवर्स है, कुछ बच्चे देखेंगे इधर तो बोलेंगे डायरेक्ट है। तो दोनों एक साथ तो नहीं हो सकते, एक क्वांटिटी दूसरे क्वांटिटी के साथ दो दो रिलेशन नहीं बना सकती है। उसी तरह कैपेसिटी का रिलेशन एनर्जी U के साथ अगर निकालना है तो क्या करना होगा? बचे हुए उसके आजू बाजू वालों को देखो, अगर कैपेसिटी बदलने से कैपेसिटी का इफेक्ट पोटेंशियल नहीं बदलेगा, पोटेंशियल कांस्टेंट रखते हैं, तो कैपेसिटी और एनर्जी का रिलेशन डायरेक्टली आएगा। अगर चार्ज को कांस्टेंट रखने में कामयाब हो गए तो चार्ज को कांस्टेंट रखने में कामयाब हो गए तो इनवर्स रिलेशन आएगा। अब सिचुएशन के ऊपर डिपेंड हो गया, ये तो परिस्थिति के ऊपर डिपेंड हो गया, ये तो कैपेसिटी का असर, कैपेसिटी ऑफ द कंडेंसर को बदलना चाहते हो, उसका असर एनर्जी के ऊपर किस प्रकार होता है ये अगर पता करना है तो इसीलिए सिचुएशन डिपेंड करती है। तो कैपेसिटी का परिणाम डिस्कशन करेंगे हम सिचुएशन बनाकर। उसके पहले एक छोटा सा पॉइंट है बेटा, उसको निपटाता हूं, क्योंकि जैसे मैंने पोटेंशियल का परिणाम एनर्जी के ऊपर किस प्रकार होता है इसके बारे में क्लियर कर दिया, अब चार्ज का परिणाम एनर्जी के ऊपर कैसे होता है वो भी क्लियर करता हूं बेटा। आइए, चार्ज अगर बढ़ाया, चार्ज का परिणाम एनर्जी के ऊपर किस प्रकार होता है, सही कौन सा है? ये सही है क्या ये सही है? तो बिल्कुल ये सही होता है बेटा। क्यों? चार्ज बढ़ने से कैपेसिटी के ऊपर असर नहीं होगा, मगर चार्ज बढ़ने से पोटेंशियल के ऊपर असर हो रहा है, मगर ये कांस्टेंट नहीं रहा तो ये रिलेशन नहीं बना सकते हम। इसीलिए पोटेंशियल का परिणाम जैसे एनर्जी के ऊपर बताया, U डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V स्क्वायर बोला, उसी प्रकार U डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q स्क्वायर होता है बेटा। कैसे? देखो ना, U प्रोपोर्शनल टू Q स्क्वायर, ये क्यों यूज कर रहे हैं? कैपेसिटी कांस्टेंट होती है। U प्रोपोर्शनल टू ये क्यों नहीं यूज कर रहे हैं? कि पोटेंशियल कांस्टेंट नहीं होता है, इसीलिए बेटा। तो ये U प्रोपोर्शनल टू Q स्क्वायर यूज करो, ठीक है। तो ये दोनों डिस्कशन हो गए। अब सवाल है इसका बेटा। आइए बच्चों, क्योंकि एनर्जी स्टोर्ड इन द कंडेंसर के तीन फॉर्म है, तीन फॉर्म में एक फॉर्म है कैपेसिटी और चार्ज का रिलेशन एनर्जी के साथ, दूसरे फॉर्म में कैपेसिटी एंड पोटेंशियल का रिलेशन एनर्जी के साथ, तीसरे फॉर्म में चार्ज एंड पोटेंशियल का रिलेशन एनर्जी के साथ। कौन सा रिलेशन कब यूज करना ये आपको बता रहा हूं बच्चों। गलती 100% होती है, पॉसिबिलिटी है, बच्चे ज़्यादा सोचते नहीं है, इसलिए हम उसको सोचने की आदत बना रहे हैं। बच्चों देखो, अब आपके सामने पोटेंशियल वाढवल्यानंतर एनर्जी कशी वाढते? स्क्वेअरनुसार. चार्ज वाढवल्यानंतर एनर्जी कशी वाढते? स्क्वेअरनुसार. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V स्क्वायर है, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q स्क्वायर है। ओके बेटा, अब सवाल है कैपेसिटी का असर एनर्जी के ऊपर कैसे पड़ेगा। तो बच्चों, कैपेसिटी का असर बताने के लिए सिचुएशन क्या है उसके अकॉर्डिंग डिसीजन लेना पड़ेगा। तो सिचुएशन क्या है, मतलब हम कैपेसिटी बदलने के लिए हम क्या कर रहे हैं, कैपेसिटी बदलने के लिए हम क्या कर रहे हैं, है ना बच्चों। तो चलो, कैपेसिटी बदलने के लिए प्रयास क्या कर रहे हैं। पहला प्रयास बच्चों ऐसा है, कैसा है देखिए।
फर्स्ट केस फर्स्ट, हम परिणाम किसका बता रहे हैं? कैपेसिटी का. किसके ऊपर? एनर्जी के ऊपर. कॅपॅसिटीचा परिणाम एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरवर कसा होतो ते सिच्युएशन डिसाइड करेगी. म्हणजे परिस्थितीवरून आपण ठरवायचं असतं. त्यातली एक परिस्थिती अशी आहे, केस फर्स्ट. बघा, जर सी कॅपॅसिटीवाला कंडेन्सर तुम्ही चार्ज करताय कशानं? बॅटरीनं. किती व्होल्टच्या? व्ही व्होल्टच्या. ओके बेटा, हां, व्ही व्होल्टच्या बॅटरीने चार्ज करताय. ओके, हां. मग आता याची कॅपॅसिटी सी आहे, चार्ज व्ही पोटेन्शियलला केला तर चार्ज किती स्टोअर झाले? क्यू इक्वल टू सी इंटू व्ही. ओके बेटा, हां. आता तुम्ही जर या कंडेन्सरला या बॅटरीपासून तोडलात, आणि आता दुसऱ्या कंडेन्सर सोबत जोडलात. बघा प्रॉब्लेम कसे आहेत. दुसऱ्या कंडेन्सर सोबत जोडलात. ओके बेटा, कसं जोडलात त्याच्यावर पण डिपेंड आहे. तसं कसं जोडलात त्याच्यावर ते नंतर बोलतो. अगोदर जोडलात. कसं जोडलात? पॅरललमध्ये पण सब टाईप्स आहेत आणखी पुन्हा, पण अगोदर सिंपल दोन घेतो, नंतर थोडं लेवल वेगळा. चला, सी कॅपॅसिटीवाला कंडेन्सर आहे, सी कॅपॅसिटीवाला दुसरा आयडेंटिकल कंडेन्सर. बॅटरीपासून या बॅटरीला जोडलात, चार्जिंग झाली, एवढे चार्ज मिळालेत, चार्ज घेतलात आणि तोडलात. आता बॅटरीला तोडलात तुम्ही, मग या दोघांना जोडलात. सांगा, दोघांना जोडल्यामुळं काय झालं? पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कॅपॅसिटी वाढते बाळांनो, कॅपॅसिटी वाढते, डबल होते, दोघांची बेरीज होते. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपण शिकू, कॉम्बिनेशनमध्ये झालं की त्याच्यात लक्षात येईलच तुमच्या. मग दोघांचं कॉम्बिनेशन झालं, टोटल कॅपॅसिटी किती झालं? सी प्लस सी म्हणजे 2C. म्हणजे कॅपॅसिटी वाढली आहे ना? हां, कॅपॅसिटी वाढली आहे ना? हां, वाढली आहे. मग आता सांगा, कॅपॅसिटी वाढली, किती झाली? डबल झाली. तर एनर्जीवर असर काय होतो? आता लक्षात घ्या बाळांनो. इथं काय करायचं आहे आता? तुम्ही जेव्हा या अनचार्ज कॅपॅसिटर सोबत हा चार्ज कॅपॅसिटर आणून जोडलात, तेव्हा कॅपॅसिटी वाढली, डबल केली, पण या प्रोसेसमध्ये कुणाला कॉन्स्टंट ठेवलं हे महत्त्वाचं आहे बाळांनो. जर तुम्ही बॅटरीपासून तोडत आहात, हे लक्षात घ्या बरं. आता हे जे पॉईंट सांगाल खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. जर तुम्ही बॅटरीपासून तोडलात, आता बॅटरीचा व्हीचा संबंध राहिला का? उरला का? नाही उरला. बॅटरी व्हीचा संबंध उरला नाही. म्हणजे आता बॅटरी व्हीची किंमत किती केलात? 0. मग तुमचा व्ही बदलला का नाही? मग बदलला. मग व्ही बदललाय, मग कोण कॉन्स्टंट आहे? त्या कंडेन्सरमधले चार्ज कॉन्स्टंट आहेत, क्यू कॉन्स्टंट आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा कॅपॅसिटरला चार्ज केलात आणि त्याला तुम्ही जर कुणापासून तोडलात? बॅटरीपासून तोडलात, सेलपासून तोडलात, तर लक्षात घ्या त्याचं पोटेन्शियल डिफरन्स 0 केला असा होतो अर्थ. आणि मग अर्थ असा घ्यायचा, मग याच्यावर चार्ज क्यू सी इंटू व्ही पर्यंत चार्ज स्टोअर झालेत. म्हणजे तुम्ही आता ते चार्ज घेऊन चाललात आणि मग याच्याशी जोडायला लागलात. मग या जोडणीमध्ये तुम्ही कुणाला कॉन्स्टंट ठेवले? चार्जला कॉन्स्टंट ठेवले बेटा. लक्षात घ्या बरं. म्हणजेच बॅटरीपासून तोडून तुम्ही दुसऱ्याशी जोडायला लागलात, तेव्हा कुणाला कॉन्स्टंट ठेवता? चार्जला कॉन्स्टंट ठेवता. हे लक्षात ठेवा. इफ सेल इज डिस्कनेक्टेड, इफ बॅटरी इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द कंडेन्सर, चार्ज केप्ट कॉन्स्टंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. हां, म्हणजे चार्ज कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर तुम्हाला बॅटरीपासून त्याला तोडावं लागतं, किंवा जर तुम्ही बॅटरीपासून तोडलात त्याच्यातले चार्ज कॉन्स्टंट ठेवलात. ओके बेटा, हां. समजा तुम्ही आता याला अगोदर संपून टाकतो. मग आता चार्ज कॉन्स्टंट ठेवलंय, कॅपॅसिटर डबल केलंय. या आता हे वापरणार का हे वापरणार? आता डायरेक्टली घेणार का याला वापरणार? बघा, बॅटरीला तोडलंय म्हटल्यानंतर व्ही बदललाय ना तुमचा. हां, मग आता चार्जला कसं ठेवलंय? कॉन्स्टंट. मग चार्ज कॉन्स्टंट आहे, दोन तर कॉन्स्टंट आहे, तर कोणतं रिलेशन वापरणार बेटा?
इन्व्हर्स. म्हणून या सिच्युएशनच्या वेळेस एनर्जीचा संबंध इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटी येतो. मग सांगा, कॅपॅसिटी तुम्ही डबल केलाय तर एनर्जी किती होते? अर्धी. का? इन्व्हर्स रिलेशन आहे ना, म्हणून एनर्जी U2 झाली U/2. परिस्थिती डिसाइड करते की कोणतं रिलेशन वापरायचं. त्या प्रोसेसमध्ये कोण कॉन्स्टंट आहे त्याच्यावरून डिसाइड करायचं बाळांनो. हे झालं. म्हणजेच इथं आपण C कॅपॅसिटीवाला कंडेन्सर V बॅटरीसोबत जोडला होता, चार्जिंग करून घेतली, त्याला चार्जपासून तोडलं. जसं आपण एखादा मोबाईल चार्ज करतो आणि मग चार्जरपासून तोडून घेऊन जातो, त्याच्यात कॉन्स्टंट चार्जेस स्टोअर करून ठेवते बॅटरी. तसं इथं हा कंडेन्सर काय करतो? चार्ज स्टोअर करून घेऊन चाललाय. मग पुढे जे चार्ज तुम्ही वापरताय ते घेऊन झालेले चार्ज वापरताय तुम्ही, राईट बेटा? हां. मग आता इथं मग एनर्जी स्टोर्ड अर्धी झाली, कॅपॅसिटी डबल झाली. ओके. म्हणजेच आयडेंटिकल कॅपॅसिटर घेतला आणि दोघांना पॅरलल जोडलं तर कॅपॅसिटी वाढत असते. कारण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये डायरेक्ट कॅपॅसिटरची बेरीज होत असते. कॅपॅसिटीज ऑफ कॅपॅसिटरची बेरीज ते पॅरलल आणि सिरीजमध्ये डिस्कशन करणार आहोत आपण. चला, तर मग आता हा इन्व्हर्स रिलेशन कधी वापरायचं कळलं बेटानो? राईट. आता डायरेक्ट कधी येतं बघा. समजा तुम्ही काय करताय, या कंडेन्सर C कॅपॅसिटीवाला कंडेन्सरला बॅटरीसोबत जोडला, कॅपॅसिटर चार्ज होऊ लागला. ओके. कॅपॅसिटर चार्ज होऊ लागला. मग कॅपॅसिटर चार्ज झाला. नंतर त्याच्या शेजारी दुसरा एक कंडेन्सर लाईक कंडेन्सर आणून जोडता. म्हणजे दोन कंडेन्सर कसे जोडलेत तुम्ही? पॅरलल. पण बॅटरीला तोडलंय का? नाही. बॅटरीला न तोडता बॅटरी रिमेन कनेक्टेड. म्हणून जर बॅटरी कनेक्ट झाली, डिस्कनेक्शन झाला, जर बॅटरी डिस्कनेक्ट झाला तर Q कॉन्स्टंट, बॅटरी कनेक्टेड असेल तर V कॉन्स्टंट. जोपर्यंत तुम्ही बॅटरी जोडून ठेवता तेव्हा V कॉन्स्टंट. बॅटरी कनेक्टेड आहे तर तेव्हा V कॉन्स्टंट. या गोष्टी लक्षात ठेवा बाळांनो. कारण तुमचा V बदललाच नाही ना, तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स ठेवलाय ना. कारण सोर्स बॅटरीचा आहे, सोर्सवर डिपेंड असतं ते. म्हणून सोर्स तुम्ही ठेवलाय, कॉन्स्टंट ठेवलेला आहे. मग तुम्ही कॅपॅसिटर कितीही जोडा हो, तर जेवढे कॅपॅसिटर तुम्ही जोडताय कॅपॅसिटी वाढत चालली, पण पोटेन्शियल डिफरन्स कसं ठेवलंय? कॉन्स्टंट. म्हणून जर समजा बॅटरी जोडूनच असेल त्याच प्रोसेसमध्ये तर तेव्हा पोटेन्शियल कॉन्स्टंट राहतं. आणि पोटेन्शियल कॉन्स्टंट राहत असेल तर एनर्जी आणि कॅपॅसिटीमध्ये रिलेशन हे वापरता का? आता नाही हे. म्हणून या प्रोसेसमध्ये V कॉन्स्टंट असल्यामुळं U डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C. म्हणून एनर्जी U किती पट झाली? डबल. बघा, परिणाम एक्झॅक्टली उलटे आहेत का नाही? म्हणून नीट लक्षात घ्यायचं, एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सर पूर्वीपेक्षा अर्धी कधी होते आणि एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सर सिस्टीम, त्या सिस्टीममधली एनर्जी स्टोर्ड पूर्वीपेक्षा डबल कधी होते? बघा ना, पूर्वी एकच कंडेन्सर होता, नंतर सिस्टीम बनवली तुम्ही, तर या सिस्टीमची एनर्जी किती झाली? अर्धी कधी होते आणि या सिस्टीमची एनर्जी किती झाली? डबल कधी होते? डिपेंड करतं सिच्युएशनवरनं, परिस्थितीवरनं. तुम्ही बॅटरीला जोडूनच ठेवून ही प्रोसेस करत असाल तर डेफिनेटली काय होतं माहीत आहे? डेफिनेटली काय होतं? त्याच्या एनर्जीमध्ये काय पोटेन्शियल कॉन्स्टंट राहतं, म्हणून एनर्जीमध्ये डायरेक्ट रिलेशन घेऊन डबल करायचं. समजा बॅटरी तोडली ना, तर आता बॅटरी तोडली म्हटल्यानंतर तुमचा पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट नाही ठेवला, तुम्ही चार्ज कॉन्स्टंट घेऊन गेलेत आणि मग त्या सिस्टीमचा एनर्जी हाफ झाला. कारण इन्व्हर्स रिलेशन वापरतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सरमध्ये घेत असताना, तुम्हाला एनर्जी एक्सप्रेशन काढत असताना तुम्हाला या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मग आता याच्यातले वेगवेगळे फॉर्म्युले काढायचे आहेत. रिलेशन तर कळलंय ना तुम्हाला आता? हा, कळलेला आहे. जेव्हा जेव्हा कंडेन्सर पॅरललमध्ये जोडतो कॅपॅसिटी ॲड होते. जर तुम्ही सिरीजमध्ये जोडलात तर कॅपॅसिटी डिक्रीज होत असते. ओके. 1/C1 + 1/C2 चा फॉर्म्युला वापरायचा असतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी मगाशी सांगितलं होतं दोघांना पॅरलल जोडताय, मग आता त्याच्यात वेगवेगळे सिच्युएशन, डिफरंट फॉर्म्युलेज आपल्याला काढता आले पाहिजेत. म्हणून एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सरवरचे फॉर्म्युले काढत असताना वेगवेगळे सिच्युएशन डिफाईन करतोय, वेगवेगळ्या परिस्थिती क्रिएट करतोय आणि त्याचे प्रॉब्लेम्स डिस्कस करतोय. हे सुद्धा प्रॉब्लेमच आहेत बाळांनो. ओके, मग आता इथं काय केलं होतं मी, सी कॅपॅसिटीवाला सारख्याच कॅपॅसिटीला जोडलं होतं, पण आता असं नाही. डिफरंट कंडेन्सर्स, डिफरंट कॅपॅसिटीवाले कंडेन्सर्स, डिफरंट बॅटऱ्यांना जोडून जोडून प्रॉब्लेम बनवायला लागलो मी. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम क्रिएट करायला लागलोय. इफ अ कंडेन्सर हॅव्हिंग कॅपॅसिटी C1 चार्जड बाय द बॅटरी ऑफ पोटेन्शियल डिफरन्स V1. एक बॅटरी आणि एक कंडेन्सर चार्जिंगला लावलं, दुसरी बॅटरी आणि त्याचा दुसरा कंडेन्सर चार्जिंगला लावलं, आणि मग